काल सकाळी 9 वाजता एसीबी कार्यालयाच्या वतीने अधिकारी माझ्या निवासस्थानी आले होते। त्या अनुषंगाने माझं हॉटेल, माझं जुनं घर, त्यानंतर माझं शिवसेनेचं पक्ष स्वतःचं कार्यालय या ठिकाणी चौकशी करून तपास काम करून 10 तासानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांनी आपला अहवाल तयार केला आणि मला सांगितलं की आता पुढील कारवाई करता आम्ही वरिष्ठांकडे हे पाठवतो, त्यांच्याकडून पुढचे निर्देश घेतो आणि तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रत्नागिरीमध्ये तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा या तिघांवरती गुन्हे दाखल आम्ही केलेला आहे। अटकेसंबंधी आम्ही वरिष्ठांचा काय असेल ते मार्गदर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। त्यानंतर आज सकाळी ते अटक करण्याला येतील आम्हाला असं मला वाटलं होतं, परंतु काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी मला नोटीस दिलेली आहे। ती नोटीस दिलेली आहे सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या वतीने नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसीच्या आधारे त्यांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः, माझी पत्नी आणि माझा मुलगा या तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची त्यांनी कलमही त्यांनी सांगितलेली आहेत आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी मोर्चा माझे मोठे भाऊ दीपक प्रभाकर साळवी यांच्याकडे वळवला आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी सोमवारी 22 जानेवारीच्या दिवशी सकाळी 12 वाजता रत्नागिरीचं जे त्यांचं अँटी करप्शन ब्युरोचं ऑफिस आहे तिथं तुमचे बंधू दीपक साळवी यांना घेऊन तुम्ही तुमच्यासोबत या अशा त्याची नोटीस त्यांनी मला या ठिकाणी दिलेली आहे। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं। हा, त्यांनी स्पष्ट म्हटलं या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपणाकडे व आपले भाऊ श्री दीपक प्रभाकर साळवी यांच्याकडे तपास करायचा असल्याने आपण आपले भाऊ श्री दीपक प्रभाकर साळवी यांचेसह दिनांक 22/1/2024 रोजी सकाळी 12 वाजता कार्यालयामध्ये हजर राहावं असं त्यांनी। तुम्ही जाणार की नाही? आता गुन्हा दाखल झालेला आहे, जायची इच्छा असली नसली तर आपण गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अटक करून घेऊन जातातच आहेत। तर अटकेच्या आधीची ही पार्श्वभूमी त्यांची असू शकेल असं मला वाटतंय, त्यामुळे मी जायचा निर्णय मी आणि माझ्या भावाने घेतलेला आहे। तर आम्ही सोमवारी 12 वाजता आम्ही तिथे दोघेजण हजर होणार आहोत। तुम्हाला 6 वेळा झाल्यानंतर आता ही परत एक त्यांच्यावरती सुरुवात झाली। हा, मी गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांवरती त्याच्या अनुषंगाने आता तो मोर्चा त्यांनी माझ्या मोठ्या बंधूंकडे वळवला असेल। त्यांना सर्व कुटुंबाला तर वेठीस धरायचं आहे, त्यानंतर छोटे भाऊ राहिलेत त्यांच्याकडे मोर्चा वळवतील। हे सर्व कुटुंबाला त्रास द्यायचा हा त्यांचा प्रकार आहे, तुमच्या नजरेमध्ये आणून द्यावा या उद्देशाने तुम्हाला मी ते आज निमंत्रित केलं। याआधी तुमच्या भावाची वगैरे काय चौकशी केली होती का, किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहार तपासले होते का? हो, याआधी सुद्धा ज्यावेळेला मी 6 वेळा गेलो अलिबागच्या कार्यालयामध्ये त्यावेळेला माझी, माझ्या पत्नीची, माझ्या दोन्ही मुलांची, माझ्या पीएनची, त्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये जे ठेकेदारांनी कामं केलेली आहेत याच्यामध्ये विकासाची त्यांना नोटीस 71 लोकांना नोटिसा निघाल्या होत्या। त्या सर्वांची तपास काम पूर्ण झालं होतं। त्याच्यासोबत माझे मोठे भाऊ दीपक साळवी, माझी मोठी वहिनी अनुराधा साळवी, माझा पुतण्या दुर्गेश साळवी ह्या तिघांनी तर बोललो होतो। त्या तिघांची संपूर्ण माहिती आम्ही सुपूर्द केलेली आहे, पण तरी त्यांनी आज पुन्हा एकदा ह्या गुन्हा दाखल केल्यानंतर पुढचं पाऊल म्हणून त्या ठिकाणी माझ्या मोठ्या बंधूंना त्यांनी घेऊन तिथं बोललेलं आहे। हो, चौकशी पूर्ण झाली होती ना, चौकशीच्या अंती त्यांनी तो गुन्हा दाखल करण्याचा निर्णय तेव्हा घेतला असेल। बंधूंची नाही, कालच्या नाही, म्हणजे त्यांची घरं स्वतः तपासली नव्हती, ह्यांचंही घर तपासलं नव्हतं, तर माझ्या संबंध केल्यामुळे आता त्यांच्या घरात तपासणी करण्याचे म्हणजे कुटुंबाला त्रास देणं हा त्यांचा एकमेव अजेंडा दिसतोय। अपसंपदा जी गोळा केली ते त्यांनी तुम्हाला काय दिलं की कुठल्या प्रकारची तुम्ही काय अपसंपदा गोळा केली त्याचं काय तुम्हाला दिलं नाही? त्यांनी फक्त काय माझ्यावरती कलम लावलेली आहेत आणि कुठची काय म्हणतो अपसंपदा कुठची हे त्यांनी मला सांगितलं ते कोर्टामध्ये दाखल करतील ना चार्जशीटच्या माध्यमातून, मला नाही सांगितलेलं काय। आणि माहिती दिली नाही तेवढी माझी संपत्ती सोन आहे ना,
मी काल सांगितलं आपल्याला की गेले 2082 ते 92 या काळात मी नोकरीला होतो आणि 92 नंतर माझा व्यवसाय चालू केला, 97ला हॉटेल चालू केलं. आज नाही म्हटलं तरी माझे छोटे मोठे व्यवसाय आहेत, त्यातूनच उत्पन्न मिळतं ना मला. तर 40 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्याकडे आहेत ना, हा माझं बंगला म्हणून माझं जुनं घर आहे, माझं हॉटेल आहे आणि त्याचं निस्तर आम्ही इन्कम टॅक्स सेल टॅक्स भरून ते चालवतोय. ते तर काही नवीन नाही आहे आणि शेवटी व्यावसायिक म्हणून ह्या गोष्टी माझ्याकडे आहेतच ना. आणि दुसरं महत्त्वाचं बोललो तुम्हाला, मी कर्ज आहे. ह्या घराला मी 25 लाख कर्ज घेतलं. हॉटेल्स करता मी जवळजवळ नाही म्हटलं तर 15 लाख कर्ज घेतलं. नाही म्हटलं तर कार्यालय उभं केलं, तिथं आम्ही बँकेचं कर्ज घेतलं. आम्ही सर्व कर्जातच आहोत. छोटा भाऊ माझा व्यवसाय तिथे करतो, तोही कर्ज तुम्ही दाखले देतो पाहिजे. तर आमच्या घरावरती कर्ज किती आहे, हॉटेलवरती कर्ज किती आहे, पण तरी कुटुंबाला त्रास द्यायचा प्रयत्न. आणि माझा मोठा भाऊ दीपक आणि पुतण्या त्यांच्या व्यवसाय, त्याला सुद्धा कर्ज घेतलेलं आहे ना बँक ऑफ इंडियाची. तर कर्ज घेऊनच आम्ही व्यवसाय पुढे नेऊन चाललेला आहोत ना. या कर्जाचा उल्लेख कुठे त्याच्यात नाहीये. नाही ते उल्लेख ना. काल ते असं म्हणाले होते 118% अपसंपदा तो मला प्रश्न पडलाय, त्याबाबत तुम्ही समाधानकारक खुलासा दिलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. मग याआधी तुमच्याकडे मागितला होता का तसा? हो, आतापर्यंत 6 भेटीमध्ये त्यांनी जी माहिती मागवली ती माहिती त्यांना 100% पूर्ण दिलेली आहेत. आणि म्हणून शेवटच्या दिवशी जाऊन मी सांगितलं की आतापर्यंत सर्व माहिती तुम्हाला दिली. 3.5 कोटीचा खुलासा मागितला होता का त्या? त्यांचं म्हणणं कसं आहे की तुमच्याकडे येणारं इन्कम त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे ही संपदा निर्माण झालेली आहे. पण आतापर्यंत जे माझ्याकडे व्यवसायाच्या निमित्ताने जे फायदा झाला तो मी वेळ दाखवला सीएच्या माध्यमातून. सीए तर अधिकृत असतात, तेच आपण सेल टॅक्स इन्कम टॅक्स भरत असतो. हॉटेल वगैरे हीच त्यांच्या दृष्टीने स्थावर मालमत्ता म्हणून तो आकडा धरला गेला. हो, पण तुम्ही सांगा, घराची किंमत धरली असेल, हॉटेलची किंमत धरली असेल, कार्यालयाची किंमत धरली असेल, विविध ते दिलंय ना मी त्यांना, ते दिले ना. आणि म्हणून माझ्यावरती 3-3.5 कोटीची जी म्हणतात ना असंपदा आलेली आहे ती कुठला हा प्रश्न पडलाय. त्याचं उत्तर त्यांना न्यायालयामध्ये द्यावंच लागेल. ज्यावेळेला आमचा हा चार्जशीट जाईल, आम्हाला हजर करतील, त्यावेळेला आमचे वकील ती बाजू आमची नक्की मांडणार. पण कुठून तरी मला त्रास द्यायचा, कुठंतरी गुन्हा दाखल करायचा, भीती दाखवायची, अशा तऱ्हेचा प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केला, माझ्या कुटुंबाला केला आणि आता माझ्या मोठ्या बंधूंना सुद्धा ते जाण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे. माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे आहे. मी स्वतः, माझं कुटुंब, माझे मोठे भाऊ दीपक त्यांचं कुटुंब, माझे छोटे भाऊ संजू त्यांचं कुटुंब, आमचं तिन्ही कुटुंब असं एक संघ आहे. आणि संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्रपणे निर्णय घेत असतो आणि संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी राहिलेलं आहे. 70 जणांना नोटीस, मतलब तुमच्या संदर्भात 70 जणांना नोटीस आली असं साधारणपणे. हो, सगळ्यांची चौकशी झाली, सगळे तिकडे गेले होते? हो, गेले ना. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ बहुसंख्य लोक स्वतः, त्यांना त्रास झाला खूप त्याचा. त्या समजा एखाद्याने 5 लाखाचं काम केलं, त्यालाही तिथे स्वतःची गाडी करून त्याला अलिबागला जावं लागलं, यावं लागलं, ह्याचा विचार कोणी केला का? आणि जे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून, स्थानिक विकासाच्या निधीच्या माध्यमातून जी प्रोसिजर आहे जिल्हा परिषद आणि PWDची, त्या पद्धतीने कामं झाली. ती कामं ज्याला मिळाली त्यांनी कामं केली, त्यांनी पूर्ण केली. त्यांना तेही प्रश्न विचारले त्यामध्ये की तुम्ही का आमदारांना यातली काय मदत केली का? एकदम खालच्या पातळीला येऊन त्यांचे प्रश्न त्यांना विचारले. त्यांना मी त्या दिवशी काल बोललो तुम्हाला, माझ्या आईबद्दलच्या उपचाराबद्दल त्यांनी मला विचारलं, माझ्या स्वतःच्या एन्जिओप्लास्टीच्या उपचाराबद्दल विचारलं. नाही, अजून जबाब नाही नोंदवला. पण वेळ चाली टोकाची, जर रस्त्यावरची लढाई लढायची तुमची तयारी? आता रस्त्यातून उतरलो ना आपण. आता लढाई आहेत आणि आपण जाहीरच केलेलं ना. ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अटक झाली तरी मी, माझं पत्नी, माझा मुलगा, आम्ही सामोरं जायची आमची मानसिकता आम्ही ठेवलेली आहे. आणि माझा विश्वास आहे न्यायदेवतेवरती, ज्या दिवशी आम्हाला हजर करतील जे कोर्टामध्ये, तर कोर्ट्स आम्हाला निश्चितपणे, कारण माझं ग्राउंड चांगलं आहे, माझी बाजू भक्कम मजबूत आहे, त्यामुळे मला 100% न्यायदेवता न्याय देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.